चला समीर आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. गोलंदाजी मार्कवरती रोहन आहे. आदरणीय प्रमोद पाटील साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मार्कर मिस्टर धीरज फ्रॉम विघ्नेश फायटर. धीरज आपण यायचं आहे. धीरजला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे या व्यासपीठावरती. चला धीरज या लवकरात लवकर. चला बॉलिंग मार्गवरती बॉलर तयार. रोहन पुन्हा एकदा होतील चौकारानंतर. पण समोरच्या दिशेने चौकार जितक्या वेगाने आल्या समीर याने विचारपूर्वक तो फटका खेळला होता. कारण जे प्रोटेक्शन आहे ते थोडंसं समोरच्या दिशेने दूर वरती. धीरज या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचची जर्सी सौजन्य आदरणीय निलेश देशमुख त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली जर्सी देऊन गौरव केला जातोय धीरजचा. आमचे कॅमेरामॅन हे संपूर्ण छायाचित्रण टिपत असताना समोर डाऊन दी ग्राउंड पुन्हा एकदा अतुल. चांगली फिल्डिंग. बघा हा संघ फुलपाड्यातील आणि फुलपाड्यामध्ये क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. फक्त वाढलंच नाही तर एक वेगळी उंची या फुलपाड्याच्या क्रिकेटने गाठली. आणि यावेळेला चांगली फिल्डिंग. हे क्षेत्ररक्षण तुम्हाला फुलपाड्याच्या गल्ली बोळात बघायला मिळणार. इतका मोठा ग्रोथ पीपीएल नंतर फुलपाड्यातील सर्व खेळाडूंनी आणि फुलपाड्याच्या क्रिकेटने गेला. डाऊन दी ग्राउंड यावेळेला नो चान्स. मयूरने दणदणीत खणखणीत समोरच्या दिशेने पाठवलाय चॅम्पियन चौकार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला हातामधून चेंडू निसटला फिसलला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू अडवला जातो. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. 4 चेंडू 16 धावा. शॉन फर्नांडिस आमचे 12th मॅन बाबा 11चे. ओ यावेळेला आतली कडा रनआउटची संधी पण फेकी होईपर्यंत खूप उशीर झाला. एकदा पुन्हा एकदा समीरने कंप्लीट केली. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 2 अशा संघांमधील मॅच बघतोय आपण जे ही दुसरी मॅच खेळतात याच्या लॉट मधील. पहिली 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. आता तिसरं षटक. पहिला चेंडू दे पहिली धाव. ओ क्या बात आहे. शानदार फिल्डिंग. चांगला फिल्डिंगचा नजारा. या मैदानावरती आम्ही हाय स्कोरिंग मॅचेस बघितलेल्या आहेत आणि या मैदानावरती खेळण्याची मजा काहीशी वेगळी आहे आणि त्यामुळे या मैदानावरती खेळण्याचा मोह कोणाला आवरत नाही. हे तितकंच मोठं सत्य आहे. समोरच्या दिशेने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. हातामध्ये जोपर्यंत चेंडू जाऊन विसावलाय तोपर्यंत एकदा येते सिंगल आणि या सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचले 20 वरती. चिराग त्याच्यासमोर मयूर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अडवलाय चेंडू. फेकी झाली. रनआउट ची अपील पण कोणताही प्रभाव पंचांवर ते
नाही. सर्व संघांना विनंती आहे दुसरी मॅच चालू होण्या अगोदर आपल्या या स्पर्धेदरम्यान काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करा. आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळेला टॉसला येणार त्या अगोदर तुम्ही तुमच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केलेल्या असणं गरजेच्या. प्रत्येक संघाला विनंती आहे जे 4 संघ आता या लॉटमध्ये खेळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडूचा खेळ 3 धावा आतापर्यंत चिरागने खर्च केला. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू 21. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅपमधून पाठवायचं होतं जरूर परंतु चांगली फिल्डिंग ऑन ड्राईव्ह चेडपाने खेळलेला हा फटका. त्या फटक्यावरती फक्त एकच धाव. षटक तिसरं संपलं. 22 धावा धावफलकावरती. शिवराज अमृततुल्यचे मालक सन्माननीय रवींद्र मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम मोरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. या न्यामा बॉईज प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या वतीनं अतुलच्या हातामध्ये चेंडू आणि अतुल समोर यावेळेला समीर असेल. काय समीर शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला आमिर करतील का? डाऊन द ग्राउंड पहिल्या चेंडूवरती चौकाराचा बडी मार आणि चौकार येत असताना धावफलक सुद्धा तितक्याच वेगाने वाढतंय. 4 धावा. 26 अब तक 26 है. समीर है तो अमीर बनने का मौका है लेकिन अतुल 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 अतुलचा हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव. हताश आणि निराश आहेत समीर. त्या चेंडूवरती धावा मनाप्रमाणे मिळत नाहीयेत. किमान 1 ते 2 अजून मोठे फटके त्यांना अपेक्षित आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅपमधून पाठवायचं होतं. रनआउटची संधी ती हातातून मिस झाली. हाताने चेंडूला गॅदर केलं पण एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगल येते. आमच्या न्यामाबाईचे सर्व खेळाडू करता धरता आणि संपूर्ण मंडळ यावेळेला चेंडूला लॉफ्ट केलं. हलकीची फ्लाईट नाही समजू शकल्याने चेंडू सरळ गेला मंडळांच्या बाहेर. फलंदाज बाद. अतुलच्या हातामध्ये चेंडू आहे. अतुल समोर नवीन फलंदाज आयान. नेक्स्ट बॉल. स्कोर विकेट खेळण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली चेंडूला. एका धावेसाठी खेळले. एक धाव आली. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 29 वरती धावफलक. बघूयात शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत. समोर फलंदाज बाद. 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते बाबा इलन या संघाच्या वतीनं ओम साई फुलपाडा या संघासमोर. बघा एक महत्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी. जोपर्यंत तुम्ही टॉसला येणार त्या अगोदर तुमच्या या स्पर्धेदरम्यानच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करणं अनिवार्य आहे. तुम्ही त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करा. त्यानंतरच तुम्हाला टॉस करण्याची परवानगी दिली जाणार आहे. 4ही संघांसाठी विशेष सूचना. दुर्गेश आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दुसऱ्या बाजूला बाबा इलेव्हनचा संपूर्ण संघ. आयांच्या हातामध्ये चेंडू आणि आयांच्या हातामध्ये चेंडू असताना आयान बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. कारण 30 धावांचा बचाव या मैदानावरती तितकासा सोपा नाही आहे.
जर का एकंदरीत या मैदानाच्या भौगोलिक रचनेला तुम्ही बघाल, बाउंड्रीची विड्थ मोजाल किंवा त्याच्या गॅपमधील अंतर मोजाल किंवा समोरच्या दिशेने जितक्या वेगानं चेंडू निघून जातो त्याच्या गतीला जर का तुम्ही जज कराल तर 30 इट्स नॉट बिग टार्गेट, बट ते सोपं सुद्धा नाही आहे. 30 धावांचा बचाव करण्याचा जर विकेट लगातार पडत गेला, निरंतरतेने पडत गेला तर मात्र फलंदाजांना अडचणी येऊ शकतात. सन्मान दिला नायांच्या पहिल्याच चेंडूवरती एक धाव येते, सिंगल धाव पुढे जाईल. फलंदाजीमध्ये समीर वगळता बाकी कोणाला तितका मोठा प्रभाव टाकता आला नाही. खेळपट्टीवरती जास्त वेळ टिकून राहून सुद्धा धावा बनल्या नाहीत, हीच मात्र चिंतेची बाब. जी फिल्डिंग होमसाई फुलपाड्याच्या संघाने दाखवली तशी फिल्डिंग आता बाबा इलोनी या संघाला दाखवावी लागणार आहे जर का या मॅचला जिंकायचं असेल. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये पहिला सामना जिंकणं खूप महत्वाचं असतं. त्याचं कारण एकच आहे की तिथून मिळाला आत्मविश्वास तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळण्याचा बळ देऊन जातो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, चांगली फिल्डिंग. चेंडू रिव्हर्स जात होता, त्याला पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न झाला. फक्त एकच धाव धापलक्यामध्ये ऍड होताना दिसते. आयांचं षटक आतापर्यंत आयाने 3 चेंडू हाताळलेत, 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची केल्यात. टार्गेट आहे 30चं. प्रत्येक षटकाकडे 1 ते 2 धावा एक्स्ट्रा कराव्या लागणार आहेत. 2 चौकाराचे मॅच ऑन साईडला, पंचांचा हात हवेत, नो +4 टोटल 5. फ्लाइट होती चेंडूमध्ये आणि ती अपेक्षेपेक्षा बाहेर, प्रमाणापेक्षा बाहेर आहे आणि त्यामुळे तो बॉल नो. तर नो वरती चौकार आणि त्यानंतर फक्त दिशा देत असताना सन्मान दिला आहे एका धावेसाठी. 4 चेंडू आणि 9 धाबा धावपलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. वेळ अगोदर आमच्या लाईट्स ऑन झाल्या होत्या. पुन्हा एकदा सिंगलसाठी चेंडूला अस्कर विकेट ढकलून दिलाय. 1 धाव येताना दिसते. सिंगलने धावपलक पुढे जाईल. सिंगलने धावपलक आता जाऊन पोहोचलंय 10 वरती. हा चेंडू निर्णायक महत्वाचा. बाबाने त्याला सुद्धा सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना एकदा वसुली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 11 बिनबाद ओमसाई फुलपाडा. चला नवीन गोलंदाज सुनील. समी आलाय, माफ करा. समीच्या हातामध्ये चेंडू. समोर डाऊन दी ग्राउंड. हो हो हो, शाहरुख मिया. शाहरुखने चेंडूला अडवला आणि फक्त अडवला नाही तर संघासाठी 3 धावा सुद्धा वाचवल्यात. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. 30 धावांचा बचाव करण्यासाठी तुम्हाला फिल्डिंग कोणत्या स्तरावरची हवी तर त्याचं उत्तर मैदानात मिळालं. या प्रकारची हवी. 3 धावा वाचल्यात, सफल झालेत फलंदाज सुरुवातीला. त्यानंतर त्याने सन्मान देत असताना 1 धाव धावून कंप्लीट केली. सिंगल धावपलक पुढे गेलं. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये या मैदानात. 30, 32, 35, 40, 38 या प्रकारच्या धावा त्याचा चेस किंवा बचाव बघायला मजा येत असते. पण आता 30 धावांचा बचाव, त्याच्यामध्ये नो +4 आल्या कारणाने थोडंसं सहज आणि सोपं हे आव्हान झालंय असं म्हणावं लागेल. 14 वरती धावपलक. चेंडूचा खेळ 3, अजूनही 3 चेंडूचा खेळानं शिल्लक. 30चा पाठलाग आहे. अजूनही 16 धावांची गरज आहे 15 चेंडूंमध्ये. सफल सुरुवातीला होऊनच त्यानंतर फक्त सन्मान दिला, दिशा दिली, स्टिअर केलं, 1च धाव आली. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो. हो, यावेळेला चुकीला माफी नाही, फलंदाज बाद. मनोज आलाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. सगळं काही सुरळीत चालू असताना काय मोठ्या फटक्याची गरज होती का? पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले चेंडूला. अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओमसाई फुलपाडा विचार करते या मॅचला जिंकण्यासाठी मॅचच्या जवळ जाता यावं. षटक संपलं. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती ओमसाई फुलपाडा. जीवदानी डेकोरेटरचे मालक सन्माननीय रवीजी कदम यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आदरणीय रवी कदम आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा हलक्या हाताने चेंडूला खेळले. सिंगल धाव येताना दिसली. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. न्यामा बॉयज गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटच्या पटलावरती हे नाव गाजतंय दिसतंय. खूप मोठी रुची या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची या संघाला आहे आणि ती आजच नव्हे पहिल्यापासून असोसिएशन होती नव्हती त्या अगोदर सुद्धा न्यामाबाईचा संघ मोठ्या प्रमाणात खेळताना दिसायचा आणि त्या खेळाप्रती असलेली आवड कधीच ते स्वतःपासून दूर ठेवू शकले नाहीत आणि त्यांच्याच वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपण बघताय. न्यामा बॉईज प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. हो यावेळेला नो बॉल आणि नो बॉल वरती फलंदाज चला फलंदाज नॉट आउट आहे कारण नो बॉल होती तो षटकार मारला होता. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड 19 धावा. सायबूच्या हातामध्ये चेंडू. हो शेवटच्या क्षणाला काय सुंदर रीतीने फटक्याला चूज केलं. जी दिशा दिली त्याच्यामध्ये मनगडाचा इतका चांगला वापर केला गेला की बॅटला सुद्धा तितकी मेहनत नाही लागली. यावेळेला लेग ब्रेक शेवटच्या क्षणाला परकला आणि त्या चेंडूला पुन्हा एकदा सिंगलच्या दिशेने पाठवलं. एकच धाव येताना दिसतीये. धावफलकावरती धावा 21 वरती जाऊन पोहोचल्यात. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला दिशा देत असताना पाठवलं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअरात विकेट. तिथे मर्यादित क्षेत्र आहे. एक धाव मिळते. न्यामा बॉयज पुरस्कृती स्पर्धा आपण पाहता आणि या स्पर्धेतला आजचा पहिला दिवस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला गेला होता. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. सैबूचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. धावबल करते धावा 23-23. 7 चेंडू 7 धावांची गरज. सन्मान दिला चेंडूला. एक धाव सहज कंप्लीट केली गेली आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकानंतरचं कॅल्क्युलेशन 3 षटकानंतरचं कॅल्क्युलेशन जर बघाल तर 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 6 में 6. नो बॉल पे बाउंड्री आई थी. नो बॉल पे चौका आया था. आयान को नो बॉल पे चौका आया था. 6 बॉल 6.
याच्यापेक्षा मोठी चपराक काय असूच शकत नाही. फुलटॉस बॉल आणि त्याला सरळ ऑन साईडच्या बाउंड्री लाईनला टार्गेट करत असताना मारलेला हा फटका, त्याच्यावरती आले 4 धावा. सामना सोपा झालाय. आता 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. ओम साई फुलपाडा धावांचा फुल फुलतोय. जिंकण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झालेली असताना त्या इच्छेची पूर्तता होताना दिसू लागली आहे. एक धाव कंप्लीट. टाळ्यांचा गजर वाढलाय आणि तो वाढत असताना आता 4 चेंडू एकावरती मॅच येऊन थांबली आहे. नामावाईज मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय पंकजा देशमुख यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा होतीये. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला ओम साई फुलपाडा या संघाने. पराभवाच्या छायेमध्ये बाबा 11. लुजर 2 पराभूत संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या टॉस केला जाणार आहे. आणि आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर दुर्गेश. दुर्गेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आदरणीय रवींद्र मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. रवींद्र मोरे साहेब आपण टॉस करण्यासाठी या. चला पहिला टॉस 2 पराभूत संघांमधील आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊयात. पीसीसी वर्सेस बाबा 11. चला पीसीसी टॉस विन. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. फिल्डिंग लावून घ्या लगेच. मॅन ऑफ द मॅच मिस्टर दुर्गेश. व्यासपीठावरती यायचंय. आदरणीय रवींद्र मोरे साहेब यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी ती स्पॉन्सर करण्यात आली. आदरणीय